दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत उभी फूट पडली आहे। मेटे यांचे सख्खे भाऊ रामहरी मेटे, बहीण सत्वशीला जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश जाधव यांनी वेगळी चूल मांडत नव्या संघटनेची स्थापना केली आहे। किल्ले रायगडवरून त्यांनी जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली। यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा। नमो पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। विनायक मेटे हयात असेपर्यंत मेटे कुटुंबीय आणि शिवसंग्राम संघटना यात सारे काही आलबेल होते। रामहरी मेटे हे शिवसंग्राम संघटनेचे आघाडीवर राहून काम करत होते। मेटे मुंबई किंवा राज्याच्या दौऱ्यावर गेल्यानंतर बीडमधील संघटनेचे सारे काम तेच पाहत होते। मात्र मेटेंच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात आणि संघटनेतही संघर्षाची ठिणगी पडली आहे। विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि मुलगा आशुतोष यांच्याशी रामहरी यांचे पटेनासे झाले। त्यानंतरच आता याच अंतर्गत वादामुळे रामहरी मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार त्यांनी किल्ले रायगडवरून जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली। यामुळे संघटनेला आणि राजकीय ताकदीला मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे। दरम्यान त्यांनी आगामी निवडणुकांबाबत संघटनेची दिशा स्पष्ट केली नाहीये। त्यामुळे ते स्वबळावर लढणार की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान रामहरी मेटे यांच्या बंडानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संघर्षाची तयारी दर्शवली आहे। विनायक मेटे यांनी राज्यभर निर्माण केलेल्या मावळ्यांच्या साथीने ही संघटना पुढे वाटचाल करणार आहे। शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु ही संघटना कधी संपणार नाही हा एक वटवृक्ष आहे असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला।